वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी सुद्धा राजकीय वर्तुळातूनच आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुंबईच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वरच्या निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते सुद्धा प्रामुख्याने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा उपस्थित होते। या भेटीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलंय अशी चर्चा सुद्धा ऐकायला येते। आता या संदर्भात अधिक माहिती अजून स्पष्ट झालेली नसली तरीही या भेटीमागे काय होतं कारण ते पाहणं महत्त्वाचं ठरणार। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि महायुतीचं जागा वाटप या भेटीमध्ये ठरलं असावं का? नक्कीच आपण बघितलं भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघितलं काल जे.पी. नड्डा हे यांनी वसंत स्मृती येथे बैठका घेतल्या। त्यानंतर ते आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील भेट घेतली आहे आणि आपण बघितलं तर त्यानंतर त्यांनी आपलं अंधेरी येथील कार्यक्रमात देखील उपस्थित राहिले आणि रात्री त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। तेव्हा मुख्यमंत्री यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना गणपतीची मूर्ती देखील त्यांना भेट म्हणून पण भेटते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार देखील उपस्थित होते आणि या भेटीमध्ये आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक येते आणि त्या संदर्भामध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येते। कशा प्रकारे जागा वाटप झाली असेल त्या देखील माहिती अशी समोर येते आणि आपण बघितलं तर महाविकास आघाडीला मात देण्यासाठी काय काय अजून आपण करू शकतो यावरती देखील आपण बघितलं चर्चा झाल्याची गोष्ट समोर येत आहे। जे.पी. नड्डा यांचा 2 दिवसीय हा मुंबईचा दौरा असेल। काल त्यांनी कार्यकारिणीचा मेळावा झाला भाजपाचा। आज त्यांचा दौरा कशा प्रकारे असेल, ते काय सभा घेणार आहेत, काय बैठका नेमक्या घेतील? नक्कीच आज आपण बघितलं गिरगाव या ठिकाणी ते 10 वाजता कार्यक्रम ठेवला आहे मंगल प्रभात लोढा यांनी। त्यामध्ये हिरोज ऑफ मुंबई या मधून ते जे आपले हिरोज आहेत मुंबईचे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत। त्यामध्ये आपण बघितलं बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लता मंगेशकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, होमी भाभा, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर तसेच बाळासाहेब ठाकरे या सर्वांचे पुतळे म्हणजे 17 पुतळ्यांचे अनावरण जे.पी. नड्डा हे करणार आहेत। त्यानंतर ते खारघरसाठी रवाना होणार। खारघरमध्ये महायज्ञाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते सायन कोळीवाडा या ठिकाणी येणार आहेत आणि सायन कोळीवाड्यामध्ये भेट घेणार आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। पण आपण बघितलं यामध्ये जे.पी. नड्डा यांचं सर्व लक्ष या ठिकाणी होतं तर येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात आणि त्यांनी काल या लोकसभाचे निवडणुकीचा आढावा बैठक देखील घेतली आणि त्यामध्ये आपण बघितलं कार्यकर्त्यांना तसंच पदाधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशही दिले गेले आहेत आणि आपण बघितलं तर पूर्ण लोकसभा कशा प्रकारे जिंकता येईल यासाठी पूर्णपणे ताकदीने आपल्याला उतरायचं आहे। तसंच आपण जनतेपर्यंत कसे पोहोचू शकतो, त्यांना आपल्या ज्या योजना त्या कशापर्यंत पोहोचू शकतो तळागाळापर्यंत याचा देखील पूर्ण खुलासा केला। कारण की पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण भाजप आता सक्षम झालेली आणि महायुतीकडनं जे नक्कीच भाजपानं आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरुवात केलेली आहे। त्यासाठीच हा दौरा महत्त्वपूर्ण होता। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे। विविध कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। मात्र आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे।